गुड मॉर्निंग. आता आपण फोरब्रेन आपलं पाहून झालं आहे. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे छोटासा मिड ब्रेन, त्याचं नाव आहे. मिड ब्रेन म्हणजे ब्रेनचा मिडल पार्ट जो ब्रेनच्या सेंट्रल असतो आणि तो छोटासा आहे पण त्याचे काही इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. मिड ब्रेनमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट्स पडतात. पहिला जो पार्ट आहे त्याचं नाव आहे सेरेब्रल पेडंकल्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ना खूप सारे नवीन अवघड शब्द तुम्हाला दिसतील, पण ते खूप अवघड असे नाही आहेत. तुम्हाला ते पाठांतर थोडंसं करावं लागेल. नवीन शब्द आहेत, ओके, पण त्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं, त्याचा आपण अर्थ समजून घ्यायचा आहे. सेरेब्रल पेडंकल्स. पेडंकल्सचा अर्थ आहे ट्रॅक्ट. आता व्हॉट इज ट्रॅक्ट? तुम्हाला सांगितलं होतं की the collection of axons is known as nerve outside the brain. But when there is the collection or combination or contribution of various axons, when many axons come together inside the brain, it is known as tract, and when it goes outside the brain, it is known as nerve. Okay, so nerve and tract both are the same. Tract is inside the brain and nerve is outside the brain. What are the peduncles? Peduncles are the tracts. Cerebral म्हणजे तो cerebral hemisphere चे आत असलेल्या ट्रॅक्ट्स. त्याचं नाव आहे क्रुरा सेरेब्री. यांचं काम काय आहे की ह्या ट्रॅक्ट ज्या आहेत ह्या रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते, त्याला शॉर्टमध्ये RAS म्हणतात. त्याला सेरेब्रम पासून ते मिड ब्रेनपर्यंत घेऊन येते आणि तिथं तयार झालेले जे सिग्नल्स आहेत, इम्पल्सेस आहेत, ते या मिड ब्रेनमधून खाली पॉन्स आणि मेडुला ऑब्लोंगेटा आणि स्पायनल कॉर्ड यांच्याकडे घेऊन जाण्याचं काम हे सेरेब्रल पेडंकल्स हे करतात. सो इट बेसिकली कनेक्ट्स टू द सेरेब्रम. त्यानंतर आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. परत एक अवघड शब्द आहे कॉर्पोरा. या शब्दाचा अर्थ आहे बॉडी. ओके, कॉर्पस इज सिंग्युलर, कॉर्पोरा इज मल्टिपल और ओके. सो व्हॉट इज कॉर्पोरा? कॉर्पोरा इज बॉडी. क्वाड्रिजेमिना. क्वाड्रीचा अर्थ आहे चार. जेमिनाचा अर्थ आहे न्यूक्लियस. ओके, सो 4 न्यूक्लियस असलेली एक बॉडी. सुपेरियर कॉलिक्युलाय 4 आहेत, तर आपण त्याला डिवाइड करू. 2 सुपेरियर कॉलिक्युलाय आणि 2 इन्फेरियर कॉलिक्युलाय. ओके, सुपेरियर म्हणजे ऑब्व्हियसली वरचे 2 न्यूक्लियस आणि इन्फेरियर म्हणजे खालचे 2 न्यूक्लियस. कॉलिक्युलायचा अर्थ सुद्धा न्यूक्लियस. ओके, आता यांचं काय काम आहे? सुपेरियर कॉलिक्युलाय कडून रेटायनापर्यंत ट्रॅक्ट जातात. ओके, सो ट्रॅक्ट्स फ्रॉम सुपेरियर कॉलिक्युलाय कनेक्ट टू रेटायना. मग रेटायना कुठे? आय म्हणून व्हिज्युअल रिफ्लेक्स इज डिपेंडंट ऑन द सुपेरियर कॉलिक्युलाय. 2 इन्फेरियर कॉलिक्युलाय सेंड ट्रॅक्ट्स विच कनेक्ट टू द इयर. देअरफॉर देयर इज ऑडिटरी रिफ्लेक्स. आणि हे दोन्ही आपल्याला एकत्र कधी पाहिजे? टू हिअर द व्हॉइस, मुवमेंट ऑफ हेड टू हिअर द साऊंड्स. ओके, समजा आपल्याला इकडून आवाज येतोय, तर आपण तिकडे बघतो की नेमकं आवाज कुठून येतोय. ओके, एखाद्या वेळेस घरामध्ये जर पाणी टिपकत असेल टिप 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 रात्रीच्या वेळेला, तर आपण शोधतो की हे आवाज कुठून येतोय. त्या वेळेला आपल्याला कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनाची मदत होते. प्राण्यांमध्ये मुवमेंट ऑफ हेड टू हिअर द साऊंड्स मध्ये ॲडिशनल आहे की दे कॅन मूव देअर इयर्स टुवर्ड द साऊंड. मान न वळवता गाई, बैल, कुत्रे हे त्यांचे फक्त कान वळवून आवाज ऐकू शकतात वेगवेगळे. अँड दॅट इज द रिफ्लेक्स प्रोव्हाइडेड बाय द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. सो बेसिकली दिस इज द फंक्शन ऑफ द मिड ब्रेन. मिड ब्रेनमध्ये हे जसे हे न्यूक्लियस आहे तिथे 4 न्यूक्लियस सांगितले, तसंच आणखी एक न्यूक्लियस असतो, त्याला म्हणतात रेड न्यूक्लियस
हा ॲक्च्युली ग्रे मॅटरपासून बनलेला असतो, पण स्लाईट पिंक त्याला कलर असतो कारण त्याला ब्लड सप्लाय थोडासा जास्त असतो. तो रेड न्यूक्लियस या ठिकाणी असतो. तो रेड न्यूक्लियस जो आहे मिडब्रेनचाच पार्ट आहे आणि ह्या कॉर्पोरा कॉर्टिजेमिनाच्याच जवळ असतो. तर त्याचं फंक्शन आहे की आपलं पोश्चर मेंटेनन्स, म्हणजे तुम्ही कसे बसताय, तुम्ही तुमचं हेड असं आहे की सरळ आहे, कसं कसं आहे, व्हॉट इज युअर पोश्चर मॅनेजमेंट, दॅट इज डन बाय द रेड न्यूक्लियस. आता पुढे आपण बघूयात की हाइंड ब्रेन काय काम करतं. ओके, हाइंड ब्रेनचे 3 पार्ट्स आहेत. मेन पार्ट आहे सेरेबेलम, त्याच्यानंतर आहे पॉन्स व्हॅरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. सेरेबेलम हा ब्रेनचा पोस्टेरियर पार्ट आहे. Cerebellum is the second largest part of the brain. So, which is the first largest or most large or largest part of the brain? It is the cerebral hemispheres, that is telencephalon. Okay, so second largest part is cerebellum. हा जो cerebellum आहे, it is slightly darker in color. Okay, त्याचं कारण आहे त्याच्यावरती ग्रे मॅटरचा थिन लेअर असतो. त्याच्यावरती पण सलकाय आणि गायराय असतात. सलकाय अँड गायराय त्याच्यावरती पण असतात. आणि त्याचा मेन जो पार्ट आहे तो व्हाईट मॅटरपासून बनलेला आहे. त्याच्यावरती थिन लेअर ऑफ ग्रे मॅटर विथ सलकाय अँड गायराय असतो. त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते अर्बॉर व्हीटी असं त्याला म्हणतात. आता अर्बॉर व्हीटी म्हणजे काय की त्या ठिकाणी एक झाडाचं जे स्ट्रक्चर आहे ना, फांद्या सेंटरपासून बाहेर जाऊन फांद्या होतात, तसं व्हाईट मॅटरमध्ये ग्रे मॅटरच्या फांद्या असतात, म्हणजे ब्रँचेस असतात. ब्रँचेस सेंटरला येऊन असं ब्रँचिंग होतं. असं व्हाईट मॅटरमध्ये ग्रे मॅटरचं ब्रँचिंग असतं. दिस इज नोन ॲज अर्बॉर व्हीटी. इट इज ट्री लाईक अपीअरन्स ऑफ द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द सेरेबेलम. MCQ अर्बॉर व्हीटी. याच्यामध्ये सेरेबेलमचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 3 पेअर्स ऑफ सेरेबेलर पेडंकल्स. पेडंकलचा अर्थ तुम्हाला सांगितला. पेडंकल म्हणजे ट्रॅक्ट. आता हे काय करतं, तर सेरेबेलर पेडंकल्स म्हणजेच ज्या ॲक्झॉनच्या ट्रॅक्ट्स आहेत, दे कनेक्ट विथ अदर पार्ट्स ऑफ द ब्रेन. म्हणजे सेरेबेलम हा सेरेब्रम, पॉन्स, मिड ब्रेन, थॅलेमस, आईज या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करतो. इयर्स सगळ्यांशी कोऑर्डिनेट करतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातले वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत ते सेरेबेलम कंट्रोल करतो. त्याचं स्ट्रक्चर सेरेबेलम जसं 2 सेरेब्रल हेमिस्फिअर्स आहेत तसेच 2 सेरेबेलर हेमिस्फिअर्स आहेत. 2 सेरेबेलर हेमिस्फिअर्स which are connected in the center by central vermis. ओके, त्याचे फंक्शन्स काय आहेत, अतिशय महत्त्वाचे फंक्शन आहेत. इक्विलिब्रियम अँड बॅलन्सिंग. व्हॉट इज इक्विलिब्रियम? चालताना आपण दोन्ही पाय इक्वल फोर्सने जमिनीवर टेकवतो. सायकल चालवताना असं नाही होत की आपण उजवा पॅन्डल जोरात मारतोय आणि डावा पॅन्डल हळू मारतोय. इक्वल स्पीडने हे करतो. चालताना आपले हात जे हलतात, ओके, राईट आणि लेफ्ट दोन्ही हात हे सेम स्पीडने हलतात आणि सेम डिस्टन्सने हलतात. ओके, बॅलन्सिंग. ओके, आपण चालताना आपले एक खांदा वर एक खांदा खाली असं असतं का? नाही. सो बॅलन्स करत चालतो आपण. त्याच्यानंतर पोश्चर म्हणजे आपण बसलोय तर आपलं डोळे स्ट्रेट बघतायत की असं तिरपं बघतायत. ओके, ह्याला म्हणतात पोश्चर. ओके, आपण जेव्हा प्रवास करताना कधी झोप लागते बघा, डुलकी लागते आणि डोकं असं पडतं, पण परत लगेच आपण डोकं सरळ करतो. दिस इज द फंक्शन ऑफ सेरेबेलम. ओके, म्हणजे तुम्ही पोस्चर करेक्ट करताय, दॅट मीन्स दी सेरेबेलम इज वर्किंग प्रॉपरली. ओके, त्याच्या पुढे पोस्चर म्हणजे तुमचं अपीअरन्स कसा आहे. ओरिएंटेशन आपल्याला साधारणतः एक ग्रॉस ओरिएंटेशन असतं की इकडे पूर्व दिशा आहे, इकडे पश्चिम दिशा आहे. लिहिलेलं नाही आहे कुठे, पण आपल्याला ते ओरिएंटेशन आहे. कारण सकाळी सूर्य इकडून उगवला होता म्हणजे इकडे पूर्व असणार, मग इकडे पूर्व आहे तर इकडे पश्चिम, मग इकडे उत्तर तर इकडे दक्षिण. बरोबर. आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये गेलो फर्स्ट टाईम,
तर आपले जनरली आयडिया असते की ह्या बिल्डिंगमध्ये समजा 5 मजले आहेत, आपण चालत 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 जरी आलो तरी आपल्याला लक्षात येतं की मी 3ऱ्या मजल्यावर पोहोचलोय, 5व्या मजल्यावर पोहोचलोय. परत जाताना बिल्डिंगमधून परत जाताना दरवाजा कुठल्या साईडला होता, जिन्याच्या किती पायऱ्या उतरल्याच्या नंतर उजवीकडे वळायचं आहे, किंवा आपण एखादी रूम शोधतोय तर मग ते कुठल्या बाजूला आहे, म्हणजे डायरेक्शन, ओरिएंटेशन. एखाद्याने आपण प्रवास करताना आपल्याला सांगितलं की पुढे जाऊन उजवीकडे, तिथून डावीकडे, तिथून उजवीकडे. ओरिएंटेशन आपल्याला येतं की उजवीकडे जायचं, डावीकडे जायचं. सो ओरिएंटेशन जे आहे दॅट इज द फंक्शन ऑफ सेरेबेलम. मेंटेन्स मसल टोन. मसल्समध्ये जो टोन आहे, म्हणजे मसलला रिलॅक्स असताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं टेन्शन आहे. ओके, काहीतरी त्याच्यामध्ये असं आहे, एकदम सॉफ्ट नाही आहे. ओके, मसलला त्याची एक टोन, त्याला आपण टोन म्हणतो, तो दॅट इज गिवन बाय द सेरेबेलम. रेग्युलेट्स न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी, म्हणजे नर्वस सिस्टीम आणि मसल्स यांच्यामधलं कोऑर्डिनेशन. आणि देअरफॉर बिकॉज ऑफ ऑल दिस सेरेबेलम कंट्रोल्स रॅपिड ॲक्टिव्हिटीज लाईक वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग, स्विमिंग, एटसेट्रा एटसेट्रा. ज्या ठिकाणी रॅपिड व्हॉलंटरी मुवमेंट्स होत आहेत त्या ठिकाणी सेरेबेलम हा इनव्हॉलंटरीली, सबकॉन्शियसली आपल्याला हेल्प करत राहतो. सो दिस इज द सेरेबेलम. दुसरा पार्ट आहे हेड ब्रेन जातो, म्हणजे पॉन्स व्हॅरोली. पॉन्स व्हॅरोली हा ब्रेन स्टेमचा एक छोटासा पार्ट आहे. ओके, त्याचं फंक्शन तेवढंच आहे की कनेक्शन विथ द ऑल पार्ट्स ऑफ द ब्रेन. त्याच्यामधून वेगवेगळे ट्रॅक्स जातात जे सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला, स्पायनल कॉर्ड या सगळ्यांना कनेक्ट करतात, कारण हा सेंटरला आहे. मेडुला ऑब्लोंगॅटा आपल्या बॉडीमधला किंवा ब्रेनमधला अतिशय आणि सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आहे मेडुला ऑब्लोंगॅटा. ह्याचं स्ट्रक्चर हे इतर ब्रेनच्या कुठल्याही याच्यापेक्षा ह्याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. कारण लक्ष घ्या, याच्यामध्ये आहे ग्रे मॅटर इज इनसाइड अँड व्हाईट मॅटर इज आउटसाइड. सेरेब्रम, सेरेबेलम सगळीकडे ग्रे मॅटर इज इनसाइड, ग्रे मॅटर इज आउटसाइड अँड व्हाईट मॅटर इज इनसाइड. फक्त मेडुला ऑब्लोंगॅटामध्ये उलट आहे, ग्रे मॅटर इज इनसाइड अँड व्हाईट मॅटर इज इनसाइड, आउटसाइड. ओके, दिस इज MCQ. मेडुला ऑब्लोंगॅटामधून 4 महत्त्वाच्या क्रेनियल नर्व्स बाहेर पडतात. 9, 10, 11 आणि 12 ह्या क्रेनियल नर्व्स काय काम करतात ते आपण पुढे बघणारच आहोत. ते महत्त्वाचे फंक्शन्स आपल्या बॉडीमधले कंट्रोल करतात. हार्ट, रेस्पिरेशन, हार्टबीट, रेस्पिरेशन अँड इंटेस्टाईनचं पेरिस्टाल्सिस. ह्या 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर मेडुला ऑब्लोंगॅटाला डॅमेज झाला ड्युरिंग सम इंजुरी और ॲक्सिडेंट, ओके, देन suddenly the person will die because heart and respiration या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ह्या मेडुला ऑब्लोंगॅटावरती डिपेंडंट आहेत. तसंच काही नॉन इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज, रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज लाईक कफिंग, स्नेझिंग, यॉनिंग, वॉमिटिंग एटसेट्रा, these activities are also controlled by the medulla oblongata. आता बघूयात आपण स्पायनल कॉर्ड. दिस इज द एक्सटेन्शन ऑफ द ब्रेन. हे आपण ब्रेनची डायग्राम काल काढली होती. ब्रेन, सेरेबेलम, दिस इज द मेडुला ऑब्लोंगॅटा, आणि मेडुला ऑब्लोंगॅटाच्या नंतर डायरेक्टली स्पायनल कॉर्ड सुरू होतो. हा आपण साईडने पाहिल्यावर आहे, हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. जर आपण समोरून जर आपण स्पायनल कॉर्ड पाहिला तर आपल्याला कसा दिसेल, वरती ब्रेन आहे, ब्रेन स्टेम आहे, इथून खाली स्पायनल कॉर्ड आहे. थेट कुठपर्यंत असतो स्पायनल कॉर्ड जो आहे, जसं ब्रेन हा स्कलच्या आतमध्ये प्रोटेक्टेड आहे, तसं स्पायनल कॉर्ड हा व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमध्ये प्रोटेक्टेड असतो. व्हर्टिब्रल कॉलम कुठे संपतो, तुम्हाला बोन्स आठवतात? स्कलच्या खाली व्हर्टिब्री आहे. व्हर्टिब्री कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत बघा. इथले जे आहेत त्याला म्हणतात सर्व्हायकल व्हर्टिब्री, म्हणजे नेक व्हर्टिब्री. ते किती असतात? 7. त्याच्या खाली 12 थोरॅसिक व्हर्टिब्री. त्याच्या खाली 5 लंबार व्हर्टिब्री म्हणजे कमरेचे. त्याच्या खाली 5 सॅक्रल व्हर्टिब्री बट दे आर फ्युज्ड इन टू फॉर्म 1 बोन. आणि त्याच्या खाली कॉक्सिक्सचे 4 व्हर्टिब्रे असतात, पण ते एकत्र येऊन त्याच्यापासून 1 बोन तयार होतो. ओके, ह्या सगळ्याच्या आतमध्ये आपला हा स्पायनल कॉर्ड असतो.
प्रोटेक्टेड असतो आणि त्या व्हर्टिब्रल कॉलमचे व्हर्टिब्री वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये जॉईंट्स आहेत, म्हणून आपल्या बॅकला फ्लेक्झिबिलिटी आहे. अँड इवन इफ देर इज फ्लेक्झिबिलिटी, द स्पायनल कॉर्ड इज नॉट इंज्युअर्ड विथ रूटीन व्हर्टिब्रल कॉलम मुवमेंट्स. आता ह्या स्पायनल कॉर्डचे बघा, आता हे साईड थोडंसं दुर्लक्ष करा. हा जो स्पायनल कॉर्ड आहे हा नेक रिजनमध्ये थोडासा फोडलेला असतो, त्याला म्हणतात बल्ज, सर्व्हायकल बल्ज, सर्व्हायकल बल्ज. तसाच तो लंबार रिजनमध्ये सुद्धा किंचित फुगलेला असतो, त्याला म्हणतात लंबार बल्ज, लंबार. ओके, सर्व्हायकल बल्ज आणि लंबार बल्ज, दोन ठिकाणी बल्ज आहे. आणि या दोन ठिकाणावरून जास्तीत जास्त स्पायनल नर्व्स बाहेर पडतात. स्पायनल कॉर्डमधून ज्या नर्व्स बाहेर जातात आणि आपल्या पूर्ण बॉडीला सप्लाय करतात आणि त्यांच्याकडून सेन्सेशन पण आणतात, त्यांना म्हणतात स्पायनल नर्व्स. देर आर 31 pairs of spinal nerves which originate from the spinal cord. Cervical region, thoracic region, lumbar region, sacral region, coccyx region. या प्रत्येक ठिकाणातून, प्रत्येक वर्टिब्रामधून दोन स्पायनल नर्व्स या बाहेर पडतात. ओके ओके. आता बघा, वरती ह्या स्पायनल नर्व्स ज्या आहेत त्या पॅरलल आहेत, कारण त्या तिथे त्याच वर्टिब्रामधून तिथून बाहेर पडतात. जसं जसं खाली येऊ आपण, हां आता बघा इथे हा जो खालचा पार्ट आणि थोडासा फुगलेला आहे, नंतर तो असा टोकदार झालाय, त्याला म्हणायचं कोनस. कोनस म्हणजे कोनिकल स्ट्रक्चर. सो दिस इज नोन एज कोनस मेडुलॅरिस. कोनस मेडुलॅरिस इज द टेपरिंग लोअर एंड ऑफ द स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, या ठिकाणी स्पायनल कॉर्ड संपला, या टोकाला स्पायनल कॉर्ड संपतो, पण व्हर्टिब्रल कॉलम संपत नाही. ओके, व्हर्टिब्रल कॉलम या ठिकाणी संपतो. मग हा जो मधला गॅप आहे आणि ही रेष दाखवलेली ती काय? आपल्याला माहिती आहे की ब्रेनला कव्हरिंग होते मेनिंजेसचे. आठवत आहेत कोणते? सगळ्यात बाहेरचं होतं ड्युरा मॅटर, जे बोनला अटॅच होतं. 2 नंबरचं होतं अरेक्नॉइड मॅटर, जे मध्ये होतं फ्लोटिंग. आणि आतलं होतं पाया मॅटर, PIA, पाया मॅटर, जे नर्वस टिश्यूला किंवा ब्रेन टिश्यूला अटॅच्ड आहे. तेच वरून कंटिन्यू होऊन स्पायनल कॉर्डला सुद्धा अटॅच होतो पाया मॅटर. त्याच्या बाहेर अरेक्नॉइड मॅटर, त्याच्या खाली CSF. ओके, आणि बाहेरच्या बाजूला आहे ड्युरा मॅटर, जो व्हर्टिब्रीला अटॅच आहे इथे सुद्धा. ओके, सो ब्रेनच्या 3 मेनिंजेस स्पायनल कॉर्डला सुद्धा कंटिन्यू होतात. त्यातला जो पाया मॅटर आहे आतला डेलिकेट व्हस्क्युलर पार्ट, तो या कोनस मेडुलॅरिसच्या नंतर कंटिन्यू होतो आणि व्हर्टिब्रल कॉलम जिथे संपतो त्या ठिकाणापर्यंत जातो. इथून ते इथपर्यंत ज्या ठिकाणी स्पायनल कॉर्ड संपला तिथपासून फ्रॉम द एंड ऑफ स्पायनल कॉर्ड टिल द एंड ऑफ व्हर्टिब्रल कॉलम there is an extension of pia matter. There is extension of pia matter. This extension of pia matter from end of spinal cord till the end of vertebral column is known as phylum terminal. This is not nervous tissue. This is just the covering of the brain known as pia matter. Okay. मग जर इथून व्हर्टिब्रल कॉलम इथे संपलाय, स्पायनल कॉर्ड इथे संपलाय, मग हा जो मधला पार्ट आहे सॅक्रम आणि कॉसिक्सचा, त्या सॅक्रम आणि कॉसिक्सच्या आतमध्ये व्हर्टिब्रल कॉलम नाहीये. मग त्याच्या सॅक्रम आणि कॉसिक्सच्या नावाच्या ज्या स्पायनल नर्व्स बाहेर पडायला पाहिजे त्या कसे बाहेर पडतील? तर त्या ज्या स्पायनल नर्व्स आहेत त्या अशा तिथून आता वरून खाली येतात. इथून इथल्या जर बाहेर पडले, लंबारच्या स्पायनल नर्व्स ज्या आहेत त्या बाहेर पडल्या. आता इथल्या स्पायनल नर्व्स अशा खाली येणार आणि इथून बाहेर पडणार, इथून बाहेर पडणार. ओके, आणि हा जो गुच्छ दिसतोय, गुच्छ तो घोड्याच्या शेपूट सारखा दिसतो.
म्हणून हा जो खालचा गुच्छ झालेला आहे इथे, दिस एंड पार्ट which contains extended nerves, extended spinal nerves of coccyx, lumbar coccyx and lumbar sacrum and coccyx, plus conus medullaris, plus phylum terminal. This part is known as quada equina. quada म्हणजे टेल, शेपूट. इक्वायना म्हणजे हॉर्स, म्हणजे हॉर्सची शेपूट म्हणजेच कॉडा इक्वायना. सो व्हॉट इज कॉडा इक्वायना? कॉडा इक्वायना इज इक्वल टू कोनस मेडुलॅरिस प्लस कोनस. व्हॉट इज कोनस मेडुलॅरिस? इट इज द एंड टेपरिंग पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड प्लस फायलम टर्मिनल, इट इज पायामेटर प्लस लोअर स्पायनल नर्व्स. हे 3 पार्ट मिळून बनतो कॉडा इक्वायना, एमसी. ओके, सो हे आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डची लेंथ जी आहे ती असे साधारण ॲडल्ट्समध्ये 42 to 45 सेंटीमीटर्स इज द लेंथ ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड विड्थ इज अराउंड 2 to 2.5 सेंटीमीटर्स. एवढी आहे त्याची विड्थ आहे. त्याच्यानंतर हा जो कोनस मेडुलॅरिस आहे हा लंबर व्हर्टिब्राच्या इथे असतो. लंबर व्हर्टिब्रा जे आहेत आपले त्याच्या जवळपास असतो. आता आपण बघूयात की व्हॉट इज द क्रॉस सेक्शन ऑफ द स्पायनल कॉर्ड. ओके, तर हे दिस इज द ट्रान्सफर्स सेक्शन ऑर क्रॉस सेक्शन ऑफ द स्पायनल कॉर्ड. ही डायग्रॅम दिसायला जरा थोडीशी तुम्हाला अवघड वाटते, पण तुम्हाला सोपी करून सांगतो की कशी काढायची. आधी पूर्ण असं सर्कल काढून घ्यायचं, डबल सर्कल काढून घ्यायचं, जास्त गॅप ठेवायचं नाही. इथे बघा, हा हे जे आहे दिस इज द स्पायनल कॉर्ड. हा आतलं जे सर्कल आहे दॅट इज द स्पायनल कॉर्ड. बाहेरचे सर्कल आहे दॅट इज द ड्युरा मॅटर. आणि त्याच्या आतमध्ये आहे अरेक्नॉइड मॅटर आणि त्याच्या आत आहे पाया मॅटर. पाया मॅटर दिसत नाही आहे बिकॉज इट इज टाईटली अटॅच्ड टू द स्पायनल कॉर्ड. जे काही दिसते ते आहे ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटर आपण दाखवलेलं नाही आहे कारण त्या डायग्राममध्ये आता जागाच नाही. सर्कल 2 काढून झाले की आपला सर्कल जो आहे त्याला इथे छोटंसं डिप्रेशन करायचं, एक स्ट्रेट लाईन काढायची, फक्त स्ट्रेट लाईन काढायची आणि खालून यू काढायचा, इन्व्हर्टेड यू, एकदम पातळ बारीक. ओके, दिस इज नॉन एज अँटेरियर मेडियन फिशर. अँटेरियर म्हणजे पुढचा, ही पुढची बाजू आहे, ही मागची बाजू आहे. आपण असं कट केलेलं आहे. त्याला म्हणजे पोस्टेरियर मेडियन फिशर आणि हा आहे पोस्टेरियर मेडियन सेप्टम. हा आहे अँटेरियर मेडियन फिशर. ओके, आता हे मधलं कसं करायचं? असं समजा दिस इज 12 o'clock, 11 o'clock, 1 o'clock. 11 आणि 1ला असं व्ही काढून घ्यायचं. व्ही 11 ते 1 असा एक व्ही काढून घ्यायचा पहिले. ओके, त्यानंतर 7:30 ते 8च्या दरम्यान आणि इकडे 4:30-5च्या दरम्यान आणखी एक असा यू, इन्व्हर्टेड यू काढून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर त्याच्या ह्या दोघांच्या सेंटरला एक सर्कल द्यायचा आणि इथं एक असा आणि एक असा असा आणि मग असा अँगल जोडून द्यायचा. ओके, सो झालं. सो डायग्राम थोडीशी आपली काय होते सोपी होते. आता पुस्तकात जे नावं दिलेली आहेत एकदम रँडमली दिलेली आहेत, त्यामुळं खूप कन्फ्युजन होतं आणि नावं लक्षातच राहत नाहीत. म्हणून मी त्याचं एकदम सिम्प्लिफाय करून टाकलं. तुम्हाला माहिती आहे की नर्वस टिश्यूमध्ये आहे ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर, करेक्ट? सो मी पहिले त्याचे 2 पार्ट करून टाकले, ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. ग्रे मॅटरमध्ये काय आहेत नावं बघा, एकदम सोपं आहे. आता ह्याच्यात ह्या हातला जो आहे हा दिस इज ग्रे मॅटर, डॉट 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 जो दाखवला तो ग्रे मॅटर आणि बाहेरचा जो व्हाईट दाखवला दॅट इज व्हाईट मॅटर. ओके, सो ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. ओके, ग्रे मॅटरचे पार्ट्स कसे करायचे ते सांगतो. जो पोस्टेरियर पार्ट आहे पोस्टेरियरला म्हणतात डॉर्सल. सो हा झाला डॉर्सल, हा झाला व्हेंट्रल. मधला जो आहे तो आहे लॅटरल. लॅटरल म्हणजे साईडचा. ओके, आता बघा जो पार्ट या ड्युरामॅटरच्या आतमध्ये आहे दॅट इज नोन ॲज हॉर्न. हॉर्न म्हणजे शिंग, शिंगासारखं दिसते की नाही, शिंग. ओके,
जो पार्ट ड्युरामॅटरच्या आत आहे दॅट इज डॉर्सल हॉर्न, तो बाहेर गेला की लगेच डॉर्सल रूट. इकडे पण सेम व्हेंट्रल हॉर्न, व्हेंट्रल रूट. ओके, उरलं काय लॅटरल हॉर्न, पण त्याला रूट नाही आहे कारण नर्व्स 1 आणि 2 असे बाहेर पडले. ओके ओके, सो हे नावं झाले, 5 नावं झाली. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5. डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट, व्हेंट्रल हॉर्न, व्हेंट्रल रूट आणि लॅटरल हॉर्न, त्याला रूट नाही. डॉर्सल रूट जो आहे बाहेर पडलेला तो सेन्सरी इन्फॉर्मेशन घेऊन येतो आणि व्हेंट्रल रूट जो आहे तो मोटर इन्फॉर्मेशन घेऊन जातो. दोघांची मिळून पुढे जाऊन जॉईन होऊन एक नर्व बनते. सो राईटने एक नर्व आणि लेफ्टने एक नर्व, अशा 2 नर्व्स एका लेवलला बाहेर पडतात. सो ग्रे मॅटर झालं. आता उरलं व्हाईट मॅटर. ग्रे मॅटरमध्ये किती पार्ट्स पडलेत? 1 2 3 4 5 6. टोटल 6 पार्ट्स इन द ग्रे मॅटर. सेम टोटल 6 पार्ट्स इन द व्हाईट मॅटर. कशा आहेत ते बघूयात आपण. हे बघा, इथं हा सेप्टम आहे. सेप्टम असल्यामुळे हे बघा व्हाईट मॅटरचे ग्रे मॅटरमुळे 3 पार्ट पडले, इकडे 3 आणि इकडे 3. हे बघा, हा जर हाफ आपण घेतला, हे बघा 1 2 3 आणि इकडे पण 1 2 3, असे टोटल 6 पार्ट्स ऑफ द व्हाईट मॅटर बिकॉज ऑफ द इंटरमिटंट ग्रे मॅटर. हे जे 2 आहेत हे डॉर्सल आहेत, हे लॅटरल आहेत आणि हे व्हेंट्रल आहेत. डॉर्सल फ्युनिक्युला आहे. आता याला फ्युनिक्युला म्हणलं. फ्युनिक्युलस म्हणजे ट्रॅक्ट, पेडंकल म्हणजे ट्रॅक्ट. ओके, डॉर्सल फ्युनिक्युला आहे किती? 2. लॅटरल फ्युनिक्युला आहे किती? 2. आणि व्हेंट्रल फ्युनिक्युला आहे किती? 2. हे जे डॉर्सल फ्युनिक्युला आहेत, जसं डॉर्सल रूट सेन्सेशन घेऊन येतो आणि ब्रेनकडे पाठवतो, तसंच डॉर्सल फ्युनिक्युला पण सेन्सेशन घेऊन येतात आणि ब्रेनकडे पाठवतात. आणि ब्रेनकडे जायचं म्हणजे वरती जावं लागतं, म्हणून ते आहेत असेंडिंग सेन्सरी ट्रॅक्ट्स. सो व्हाईट मॅटर इज असेंडिंग सेन्सरी ट्रॅक्ट्स. जसं डॉर्सल रूट इज सेन्सरी नर्व, तसं डॉर्सल फ्युनिक्युला आर असेंडिंग सेन्सरी ट्रॅक्ट. उरलं काय? लॅटरल आणि व्हेंट्रल फ्युनिक्युला. लॅटरल आणि व्हेंट्रल फ्युनिक्युला दोन्ही सुद्धा डिसेंडिंग मोटर ट्रॅक्ट्स. ओके, झालं. सेंटरचा पार्ट आहे सेंट्रल कॅनल, त्याच्या आतमध्ये आहे इपिंडायमा, त्याच्या आतमध्ये CSF तयार होतो. इथे आहे पाया मॅटर, त्याच्यावरती आहे अरेक्नॉइड मॅटर. अरेक्नॉइड मॅटरच्या खाली सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये CSF तयार होतो, जो वरून झालेला तयार येतो इकडे येतो. ओके, ही जी सेंट्रल कॅनल आहे, सेंट्रल कॅनल इज कंटिन्युअस विथ द 4th वेंट्रिकल. तुम्हाला आठवत आहे 2 लॅटरल वेंट्रिकल्स, एक 3rd वेंट्रिकल आणि 4th वेंट्रिकल. 4th वेंट्रिकलच्या पुढे सेंट्रल कॅनल. दिस इज द सेंट्रल कॅनल. ओके, तर हे झालं स्पायनल कॉर्ड आणि त्याचं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर आपण पाहिलं. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ स्पायनल कॉर्ड? त्याचे 3 महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. नंबर 1 इज रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय? की जी गोष्ट ऑब्व्हियस आहे, ऑब्व्हियस म्हणजे काय? की नाही हे झालं म्हणजे हे झालंच पाहिजे, बरोबर? अशी जी गोष्ट आहे त्याच्यासाठी ब्रेनला त्रास द्यायची गरज नाही. ब्रेन इज बॉस. प्रत्येक छोटी गोष्ट जर आपण बॉसकडे घेऊन गेलो तर बॉस हा असिस्टंट होऊन जाईल. ओके, म्हणून स्पायनल कॉर्डकडे ब्रेनने काही कामं हँडओव्हर करून टाकलेले आहेत आणि स्पायनल कॉर्डला सांगितले की हे कामं तू सांभाळ. त्याच्यासाठी ब्रेनकडे जायची गरज पडत नाही. ओके, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ॲक्शन्स. ओके, त्या रिफ्लेक्स ॲक्शन्स स्पायनल कॉर्डच्या लेवलला मॅनेज होऊन जातात. त्याच्यासाठी ब्रेन कष्ट घेत नाही. दुसरे आहे सेन्सरी अँड मोटर. हे बघा, सेन्सरी आणि मोटर इम्पल्सेस, सेन्सेशन घेऊन येणे आणि मोटर रिस्पॉन्स पाठवणे, हे दुसरं फंक्शन. आणि तिसरं आहे हे जे नर्व्स बाहेर पडतात, या नर्व्स आपल्या पूर्ण बॉडीच्या प्रत्येक सेंटीमीटर, प्रत्येक मिलीमीटरचं स्किन असो किंवा GIT असो किंवा आणखी कुठले ऑर्गन्स असो, प्रत्येक पार्टला कनेक्ट करण्याचं काम हा स्पायनल कॉर्ड करतो विथ द हेल्प ऑफ व्हेरियस नर्व्स. ओके, आणि नुसत्याच
पेरिफेरल नर्व्स नाही, ऑटोनॉमस नर्व्स सुद्धा या स्पायनल कॉर्डच्या माध्यमातूनच काम करतात. ओके, सो हे त्याला आपलं स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड.